छान. निर्लज्जपणाचा कळसच झाला. लाज वाटत नाही का हो तुम्हाला? वर तोंड करून परत आलात माझ्या घरी. अहो एवढा अपमान झाला पुरेसा नाही का झाला की आता आम्ही सभ्यता सोडून तुम्हाला धक्के मारून घराबाहेर काढायचं? बुवा आजोबा, बुवा आजोबांना असं नका हो बोलू. का? खरं तेच बोलतीये. अगं बाई, आत्ता लक्षात आलं. म्हणजे तो गोफ विनूला देऊन तू त्याला गावी पाठवणार होतीस, पण तो गोफ यानं मिळाला नाही म्हणून तुम्ही इथे आलात की काय? हद्द झाली बाई लोचटपणाची. गोप कुठला? हो असं काही नाहीये. आणि मी इथे येणार होतो याची सखूला कल्पना सुद्धा नव्हती. खर तर मला जावई बापूंनी. जावई? कुणाला जावई म्हणताय? दिगुला? काही नको, ती तुमची लायकीच नाहीये. बर, सावकारांनी मला इथे बोलावलं म्हणून मी आलो. काय? किती सहज दादांत खोटं बोलताय तुम्ही. नाही रमाई, वैद्यबुवा खरं बोलतायत. मीच त्यांना बोलावून घेतला. काय? कुणाला बरं वाटावं म्हणून नाही, तर हिशेब पूर्ण करायचा होता म्हणून बोलावून घेतला त्यांना रमाई. हिशेब? हो अगं रमाई, मी तुझ्याच तालमीत सावकार झालोय. तेव्हा पैसे तर सोड, मी उपकार सुद्धा उधार ठेवत नाही. काही काय बोलतोयस? यांचे कसले आलेत उपकार? अगं, असं कसं रमाई? आहेत त्यांचे उपकार, आपल्यावर खूप उपकार आहेत त्यांचे. ते स्वतःसाठी कर्ज घ्यायला नाही आले. गावात भयंकर रोगराई पसरली आहे, खूप जीव धोक्यात आहेत. शेकडो घरांचे डोळे बुवा आजोबांच्या औषधाची वाट बघतायत. खूप आशेने त्यांची वाट बघणं हे आपणही अनुभवलंय ना. सासूबाईंचे हात भाजले होते तेव्हा आपल्याला धीर वाटला होता, तो केवळ बुवा आजोबांचा. मागे तुझे हात भाजले होते तेव्हा त्यांनीच तुझे प्राण वाचवले. शिवाय झिंगरोबाच्या माळावर तुम्हाला मार लागला होता तेव्हा आपले वैद्य बुवा काय म्हणालेले? तुम्हाला वाचवू शकतात तर ते माझे बुवा आजोबाच. त्यांनी तुम्हाला संजीवनी बुटी दिली होती. आणि मी मृत्यूशय्येवर असताना संजीवनी बुटी पाठवून माझे देखील त्यांनीच प्राण वाचवले होते. तेव्हा घरातले सगळे त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसायचे. तेव्हा आहेत आपल्या घरावर त्यांचे उपकार आहेत, खूप उपकार आहेत. बुवा आजोबा हा व्यवसाय म्हणून नाही तर सेवा म्हणून करताय. अशा पुण्यात्म्याचा शब्द हेच त्याचं तारण हो. शिवाय ते सेवा करतात आणि ते सेवा करता हा मोठेपणा त्यांनीच का मिरवायचा? अगं तू किती लोकांची सेवा करते हे त्यांना कुठे माहिती आहे? म्हटलं चला आठवण करून देऊ. तेव्हा तुझ्या हस्ते आणि बाबाजी महाराजांच्या नावाने आजारी पीडितांना मदत करा. नाही म्हणजे तेवढंच पुण्य तुझ्या पदरात पडेल रमाई. तेव्हा घे रमाई, बाबाजी महाराजांच्या नावाने दान कर. सावकार, मी तुमच्या भावनेचा आदर करतो,
जशी तुमची तत्व आहेत ना तशी माझीही आहे. त्यामुळे हे दान मी कर्ज म्हणून स्वीकारतो. यथावकाश का होईना ही सगळी रक्कम मी त्याची परतफेड करेन. पण वेळ महत्वाची होती. योग्य वेळी ही रक्कम माझ्या पदरी पडली. आज साक्षात तुमच्या रूपात मला परमेश्वर भेटला. आभारी आहे मी तुमचा, खूप खूप आभारी आहे. येतो मी. दिगूच्या बोलण्यात आणि कृतीत फरक होता का? मला का जाणवला? हे काय? बच्चे अगं घरात शांतता आहे ना की माझ्या नावाने शिमगा चालू आहे. काहीतरीच काय तुमच्या नावाने कोण कशाला शिमगा करेल? तुम्ही कुठे काय केलंय? अगं तसं नाही ग. अगं नको त्या वेळेला विनू आला आणि त्याने घोळ केला ना. त्याने घरी सगळं सांगितलं असेलच. त्यामुळे महामाया मला चांगली भादरणार, नंतर खायला मिळणार नाही ना. मग आता खाऊन घेतोय. छे बाई, तुम्ही काय बोलताय ना मला काहीच कळत नाहीये. हो, विनू हेच म्हणाला की त्याला तो गोफ झोपाळ्याजवळ कुठेतरी सापडला म्हणून. अहो, अगं विनूने असं सांगितलं? हो. अहो पण मला आधी सांगा, तुमच्या मागे ते पैक्यासाठी लोक लागले होते, त्यांचं काय झालं? त्यांना मी माझा गोफ दिला. काय? हो सांगताय काय? एवढ्या मोलाचा गोफ तुम्ही त्यांना देऊन टाकलात? हो काही डोकं बिकं फिरलंय का तुमचं? अगं खुळे, खरा गोप वर्षभरापूर्वीच मी विकला. नकली होता तो दिला. बावळट जाण्या फसला आणि माझी मान सुटली. नाही म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकललं असंच ना बाबा? हा गोप नकली आहे हे त्यांना कळेल तेव्हा. तेव्हाच तेव्हा बघू. आताची वेळ निभावली ना. खोटं फार काळ लपून राहत नाही बाबा. शंभूचा गोप तुम्ही लांबवला होता आणि तुम्हाला बोलणी बसू नयेत म्हणून मी तो झोपाळ्याजवळ सापडला असं खोटं बोललोय आज. पण पुढच्या वेळेला मी असं अजिबात करणार नाही. मरू दे, पुढचं पुढे. खरंच आहोंनी केवढं मोठं काम केलं. बुवा आजोबांना युक्तीने पैसे दिले, पण आहोंचे आभार मानायचे राहून गेले. सने, माणिकताईंसारख्या श्रीमंत मुलीला दिगू शेटनी हिच्या पायावर डोकं ठेवायला लावले. म्हणजे नक्कीच हे तुळसा नाही. अगं हे सखूच हाय. आणि झालं काय, कमालकीनबाईंनी मुद्दाम मला हाक मारली. त्यामुळे समद्यांना समजलं का मी आले. का सांग? का? कारण कुणी बी तिला सखू म्हणून हाक मारू नये. म्हणजे घरात समद्यांना ठाव आहे असंच ना? होय. अगं पर ते तिला दडवून ठेवत्या त्याचं काय? मग आपण असं करू, घरात कुणाला बी न कळू देता तिला सरळ पकडून समद्या गावासमोर नेऊ, सकू म्हणून. होय. मग बघू काय करतात ती. चल. खरंच खरंच सकुताईला यांनी गावामोर आणलं तर?
रागाने वाद घालायला आले असशील तर निघून जा, माझ्याकडे वेळ नाही. मला जाब हवाय. तुमच्या मनात माझ्याबद्दल किती राग आहे हे मला समजलंय पण आणि दिसलंय पण. कवडी मोल शुल्लक दासी समोर तुम्ही माझा अपमान करता. नाक घासून मला क्षमा मागायला लावता. ही त्या गंगी समोर. हे शोभतं का तुम्हाला सावकार? आणि तुम्ही जे करत होता ते मोठं शोभनीय कृत्य होतं नाही का माणिक? हे बघ, तू जर तुझ्या सोयीप्रमाणे बघत आणि विचार करत असशील ना तर माझा नाईलाज आहे. तुम्ही सखूच्या सोयीचा विचार करता त्याचं काय? तुम्ही तिची कड घेता. अजिबात नाही. ह्यात सकूचा काही संबंध नाही. तिचा विचार, प्रेम, आपुलकी तर नाहीच. कारण हेच होतं की तुम्ही अगदी खालच्या पातळीवर जाऊन एका स्त्रीची कुचंबणा करत होत्या. तिला अपमानित करण्यासाठी तिच्या पत्राला हात घालत होत्या. आणि हे माणिक संस्कारित सभ्य घरातल्या स्त्रियांना शोभत नाही. माणुसकीच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या तुम्ही, म्हणून त्याची ती शिक्षा होती. कळलं? हा माझा अपमान आहे. आधी मान जपायला शिक, स्वतःचाही आणि इतरांचाही. आहोंचे आभार मानायला हवेत. त्यांनी माझी लाज राखली. मी बायको आहे तुमची. मी बायको आहे तुमची, मी बायको आहे तुमची हे मला सतत ऐकू नकोस. सतत याची जाणीव करून देऊ नकोस माणिक. आणि मी हे का बोलतोय हे तुला चांगलंच माहिती आहे. आता वाद घालू नको, मला काम आहेत. निघ. अहो माणिकताईंना असं का म्हणत होते की मी बायको आहे तुमची याची जाणीव करून देऊ नकोस? पण त्या तर त्यांची बायकोच आहेत ना. श्रीतांना कुठला आलाय मान? आता आमचं आयुष्य असंच जायचं. अपमान कुचंबणा सहन करत जगायचं. माझ्या असण्या नसण्याने कुणालाच काहीच फरक पडणार नाहीये. आईच्या मर्जीनंतर भावाच्या दयेवर जगायचं. लाचारीनं पोटाची कळगी भरायची. तू गप्प बस ग, एकदम गप्प. माझ्या जीवाला भलताच घोर लागलाय. अनंत प्रयत्नांनी मी दिगूला सखूपासून दूर खेचून नेलं होतं. वाटलं होतं दिगू सखूचा तिरस्कार करायला लागलाय. सखू त्याला नजरेसमोर सुद्धा नकोय. तो तिचा राग राग करतोय, पण नाही. सध्या काहीतरी वेगळंच आहे. आणि या सध्याचा चेहरा अधिक क्रूप आणि भयानक आहे. समोर दिसणारं चित्र काळजाचं थरकाप उडवणार आहे. आता आता मला चिंता लागली की पुन्हा येरे माझ्या मागल्या होणार की काय. यमुने, तू बघितलंस ना यमुने? देखो कसा त्या सखूसाठी पेटून उठला होता. सखूच्या सन्मानासाठी तुम्हाला सोड मला सुद्धा फटकारतोय. ज्या दिगूसाठी माझा शब्द प्रमाण होता, माझ्या डोळ्यांच्या इशाऱ्यावर जो दिगू नाचायचा, तोच दिगू आज मला डोळे दाखवतो. आणि या सगळ्याला ती सखू जबाबदार आहे. असं चालत राहिलं ना तर घरादाराला सुरुंग लागतील, ठिकऱ्या उडतील. भयानक आहे हे सगळं, खूप भयानक आहे. तर सखूचा कायमचा बंदोबस्त करावाच लागेल.
आता तू आलीयस का आता मला छळायला? एक मोकळा श्वास घेऊ देऊ नका तुम्ही मला. बोल, तुझं काय आता? ते आभार. तुमचे आभार कसे मानू तेच समजत नाहीये. खरं सांगू, आज तुम्ही तसेच वागलात जसे आधी वागत होता. योग्य वेळेस येऊन माझ्या पाठीशी उभे राहिला. केवळ माझ्या लज्जेचं नाही तर आत्मसन्मानाचं रक्षण केलं. शिवाय बुवा आजोबांना खूप मोलाची आणि निस्वार्थ मदत केली. या सगळ्यासाठी तुमचे मनापासून आभार मानायला आली. थांब. हे बघ, तू मला ओळखण्यात गल्लत करतेस. मी तुला आत्ताच एक गोष्ट स्पष्ट करतो. मी काही वैद्यबुवांना मदत वगैरे केलेली नाहीये. हे बघ, मी रमाईचा लेख आहे आणि मी कुणाचेही उपकार माझ्या डोक्यावर ठेवत नाही. वैद्यबुवांच्या उपकारांच्या ओझ्या खालून मी स्वतःला वेगळं करून घेतलं, बस. आणि दुसरं, मी तुझं रक्षण केलं, तुझ्या मदतीसाठी धावलो, हा तुझा भ्रम आहे. मी तुझा तिरस्कारच करतो, मी तुझा रागरागच करतो आणि हेच सत्य. हा पण स्त्रीची कुचंबणा मी सहन करू शकत नाही. ताई आणि माणिक खूप बिभत्सपणा करत होत्या म्हणून मला राग आला. त्यामुळे मी तुझ्यासाठी धावलो असा तुझा गैरसमज झाला. हा पण म्हणून मी तुला क्षमा केली, तू जन्माचा केलेला विश्वासघात मी विसरलो असा त्याचा अर्थ लावू नकोस तू. माणिक जेव्हा नदीत बुडत होती त्यावेळी मी तिला जे सांगितलं तेच तुलाही सांगतो. तुझ्या जागी इतर कुठलीही स्त्री असते, गंगी, जणाक्का, इतर कुठलीही स्त्री असती तरी मी तेच केलं असतं, तसंच वागलो असतो. कळलं? ही जरी असती ना तुझ्या जागी तर हिलाही वाचवलं असतं, बुडणाऱ्या कोणालाही वाचवलं असतं. फक्त एकीलाच वाचवलं नसतं, ते म्हणजे त्या सखूला. मालक, पण तुम्ही असंही म्हणाला होतात की इतर कोणी असतं तर तुम्ही वाचवलं असतं, पण मी सखू, मी जळत असते, बुडत असते तरी तुम्ही मला वाचवलं नसतं. पण आज तसं झालंच नाही हो. तुम्ही या सखूची लाज राखण्यासाठी धावलात, माणिकताईंना शिक्षा केली, सखूची बाजू मांडली. आणि मी सखू आहे हे ठाऊक असतानाही तुम्ही धावलात. हा एक पत्नी म्हणून तुम्ही केलेला सन्मान आहे असंच मी समजेन. आणि तुमचं मूळ रूप, तुमचा मूळ स्वभाव खोलवर जिवंत आहे, जसाच्या तसा आहे हे जाणून मला खूप आनंद झालाय हो. ही सावकारांना भेटून हसत बाहेर आले. मला तर सावकार इतकं घालून पाडून बोलले की मी रडत बाहेर आले. मग सखूला असं काय म्हणाले की ती हसत खोलीच्या बाहेर आली? काय झालं? तुम्हाला बऱ्या शांत झोपा लागतात. आज तुझा आत्मा तृप्त झाला असेल ना? सगळं कसं
स्वप्नवत झालं. मनातले मांडे आज प्रत्यक्षात आले नाही का? यमुना आणि माणिकने तुझ्या पायावर नाक घासलं, तुझी क्षमा मागितली. चुकलं, क्षमा, चुकलं. मी सुद्धा तुझ्या पाया पडावं अशीच तुझी इच्छा असणार. या जन्मात तरी शक्य नाही. जीव देईन मी, पण तुझ्या पाया पडणार नाही, शक्यच नाही. नाही हो, मी असं मनात तरी आणीन का? हे नाही आणणार मग काय आणणार मनात? आज तुझ्या त्या थेरड्या वैद्याला दिगून भीक दिली, आता अजून काय राहिलंय? आज तुझ्यासाठी दसरा दिवाळीच असेल ना? नाही हो सासूबाई. अगं ये. सासूबाई म्हणायचं नाही, सांगून कळत नाही का ग तुला? तुझ्या ना जिभेवरच डाग देते, म्हणजे तुझी जीभ तशी वळणार नाही, कळलं? एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या दिगूवर गारुड केलंस आणि त्याला कयात घ्यायचा प्रयत्न केलास ना, तर तुला फार भारी पडेल. मी तुला फरफटत अख्ख्या गावासमोर उभं करेन आणि सगळ्यांना सांगेन हीच सखू आहे. सगळे गावकरी तुला जिवंत जाळतील, कळतंय ना? तेव्हा जास्त शेफारू नकोस, जमिनीवर राहा, कळतंय? कळतंय? सपान होतोय. किती वंगाळ.